यांनी फार उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केलेली. त्यांचं ध्वजपथक होतं म्हणजे सगळ्या सैन्याला दिशा देत होतं आणि ते ध्वजपथक कोलमडण्याच्या परिस्थिती झालं. तर सर्जेराव जेजेंनी प्रसंगावधान ठेवून लांबून उंच उडी मारून तो भगवा झेंडा खाली पडत असलेला परत सावरला आणि तोडून धरला आणि सगळ्या सैन्याला स्थिर केले. ही त्यांची कामगिरी आहे. शासनाकडे आमची अशी मागणी आहे की हा जो इथं घडलेला इतिहास आहे, गोदाजी जगतापने मुसेखानला मारलं. कसं मारलं तर डाव्या खांद्यातून वार केला आणि हाडं कापून काढली आणि उजव्या कमरेतनं तलवार बाहेर काढली. माझी पासष्टकरांचं बलिदान झालेलं आहे. 60 वर्षाचा माणूस शिवाजी महाराजांसाठी लढत होता. शिवाजी महाराज 18 वर्षाचा आहे. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे आहे त्या 60 वर्षाच्या वृद्धाला सुद्धा प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा विचार जो आहे स्वातंत्र्याचा, त्या विचारामुळे लोक पेटली होती. तर शासनाकडे आमची अशी मागणी आहे की या स्थानाचं महत्त्व, त्या लढाईचं महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी एक भव्य दिव्य असं प्रेरणादायी स्मारक राहिलं पाहिजे. या भूमीमध्ये ऊर्जा आहे, प्रचंड ऊर्जा आहे, विजयाची शक्ती आहे आणि त्यामुळं सैनिकांचं प्रशिक्षण केंद्र इथं निर्माण व्हावं. आणि आमचा जो सगळा इतिहास आहे त्या इतिहासाचा अभ्यास केंद्र या ठिकाणी निर्माण व्हावं. इथं सर्वसामान्य लोक जे आहेत ते जर सहलीच्या निमित्ताने किंवा स्मारक पाहण्याच्या निमित्ताने आले तर त्यांनी नुसतं इथं आले, हिंडले, पाहिलं, कुठेतरी जाऊन त्यांनी त्यांचं चहा पाणी नाश्ता केला आणि गेले असं नाही होता कामा. त्यांना काहीतरी विचार मिळाला पाहिजे, त्यांना काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणून शिवशाहीचा जो अत्यंत ज्वलंत इतिहास आहे, अशक्य ते शक्य करून दाखवणारा इतिहास आहे, हा इतिहास त्यांना सांगण्याची व्यवस्था इथं असली पाहिजे. आणि जे सगळं लढाईचे प्रसंग आहेत, क्षणचित्र आहेत, त्याचा एक समावेश असलेला अतिशय प्रेरणादायी स्मारक त्या ठिकाणी व्हावं. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी असावा, त्या शिवकालीन शस्त्रांचा संग्रहालय या ठिकाणी असावं. अशा प्रकारे एक चांगलं स्मारक तुमच्याकडनं सुद्धा चांगल्या सूचना आहेत. शासनाकडे या संदर्भात आपण काय पाठपुरावा केलाय ना? शासनाला आपण पत्र दिलं आहे आणि नुकतंच काही 8-15 दिवसातच पत्र व्यवहार झाला आहे शासनाशी. नंतर इथले गावातले लोक त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. जगताप साहेब आहेत सरपंच, हे या गावामध्ये त्या लढाईचा स्मृती दिन अनेक वर्षांपासून साजरा करत आहे. तर आज आमची चर्चा अशी झाली की या जो आज शिवविजय दिन किंवा पुरंदर विजय दिन किंवा स्वराज्याचा प्रथम विजय दिन त्याचं नाव आपण फक्त करू. आणि हा विजय दिन जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्रासाठी प्रेरणा देणारा उत्सव असल्यामुळं सगळ्या महाराष्ट्राच्या सहकार्याने त्या ठिकाणी एक मोठा उत्सव करावा, शासनाने त्यात पूर्णपणे सहकार्य द्यावं अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेमध्ये तुमचं पण सहकार्य आम्हाला पाहिजे की एवढं मोठं स्थान या पुरंदर तालुक्यामध्ये आहे. इथे एवढा मोठा एक प्रचंड इतिहास घडलेला आहे आणि तो इतिहास काळाच्या ओघात लुप्त झालेला आहे. आमच्या गरुड पाटलांनी संशोधन केलं आहे, अभ्यास केला आहे, त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी तळघर आहे, खाली सैनिकांना लपण्यासाठी जागा आहेत. म्हणजे सैनिक कसे आले, प्रत्येकाने लढायच्या आधी ते कुठे जमले अशी काही ठिकाणं आहेत, शिलालेख आहेत सगळे. आणि या ठिकाणी जे काही संघर्ष झाले त्यांची खाणाखुणा इथे काही ठिकाणी आहेत, अजून संशोधन केल्यानंतर ते मिळतील. शासनाकडे आमची ही जो मागणी आहे की त्या संशोधकांची सहकार्याने थोडं संशोधन होऊन ज्या आम्ही जे काय सांगतोय ते इथल्या लोकांनी जेवढी काय माहिती सांगू शकतात त्याच्या आधाराने बोलतोय. परंतु इतिहासात अशी नोंद आहे की खडकपेसरला पहिली लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये प्रत्येकाचा पराभव हिंदवी स्वराज्याच्या सैन्याने केला. तर आमचं असं वाटतं की थोडं याच्यावर संशोधन पण व्हावं आणि याच्यावर संशोधन होऊन कसं घडलं, कुठं घडलं, काय घडलं, कुठले काय काही ठिकाणं आहेत हे सगळं व्यवस्थित त्याचा अभ्यास होऊन ते फार सुंदर असं प्रेरणा स्थान इथे निर्माण झालं पाहिजे. आणि पिढ्या हजारो वर्षांपर्यंत म्हणजे असं म्हणतात की नाही आकाशात चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण विश्वव्यापी होईल. तर त्या पद्धतीने आकाशात चंद्र आणि सूर्य असेपर्यंत खडकपेसरचं स्मारक आहे
ते दिमागात उभं राहील, त्याच्याने तळपत राहील, अशा प्रकारचं शासन या ठिकाणी आदरवडाचं स्मारक या ठिकाणी उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. काय विचारायचं झालं? त्या पण गोष्टी. त्यांच्या बाबा सकाळी आता आम्ही हा सगळं पाहिजे विज्युअल घेतो